Welcome to free online classes of physics with Lambosa. So dear students, in the last lecture, we studied about the physical quantity and its measurement. Physical quantity म्हणजे काय आणि त्याचं मेजरमेंट करायचं कसं याविषयी आपण सविस्तर माहिती आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतलेली आहे. आणि आपल्या लक्षात असं आलं की एखादी मटेरियल बॉडी असेल किंवा ऑब्जेक्ट असेल त्याच्या मेजरेबल प्रॉपर्टी ज्या असतील त्यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणणार. एक्झाम्पल आपण क्रिकेट बॉलचं घेतलं होतं. क्रिकेट बॉल मग त्याला मास असू शकतं, त्याला डेन्सिटी असेल, त्याला त्याची एरिया असेल, त्याचा व्हॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, त्याला स्पीड असू शकेल. तर या सगळ्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत त्या बॉलला असोसिएट झालेल्या. मग या मेजरेबल प्रॉपर्टीजना आपण म्हटलं फिजिकल क्वांटिटी. त्याचबरोबर सेकंड डेफिनेशन मध्ये फिजिकल क्वांटिटी इज द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड आणि ज्याच्या मदतीनं आपण व्हेरियस फिजिकल हॅपनिंग एक्सप्लेन करू शकतो आणि त्याचबरोबर एक्सप्रेस करू शकतो इन द फॉर्म ऑफ लॉज. त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आणि यानंतर या क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला एक रेफरन्स स्टँडर्ड लागेल. त्या ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्डला आपण युनिट म्हटलं. सो फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी accepted reference standard is required, which is called as unit. And after that we studied what is measurement of physical quantity. म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं म्हणजे नेमकं काय. तर आपण समजून असं घेतलं की कंपॅरिझन करायचं, फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं म्हणजे कंपॅरिझन करायचं त्या क्वांटिटीचं कुणाशी, विथ इट्स ऍक्सेप्टेड स्टँडर्ड, म्हणजे त्याच्या युनिट बरोबर त्या क्वांटिटीचं कंपॅरिझन करायचं. आपण एक्झाम्पल घेतलं होतं रॉडच्या लेंथ. आणि शेवटी आपण एक रिलेशन समजावून घेतला, रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आणि लक्षात आलं आपल्या सर्वांच्या की मॅग्निट्यूड आणि युनिट हे दोघेही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन मध्ये आहेत. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे जर लार्ज युनिट तुम्ही यूज केलात तर क्वांटिटीची मॅग्निट्यूड स्मॉल असेल आणि जर स्मॉल युनिट तुम्ही यूज करत असाल तर क्वांटिटीची मॅग्निट्यूड लार्ज असेल. फॉर एक्झाम्पल लार्ज युनिट लेंथचे मेजर केलात तुम्ही मीटर तर त्याची मॅग्निट्यूड 10 राहते, 10 मीटर. पण तेच मीटर ऐवजी सेंटीमीटर तुम्ही युनिट यूज करत असाल, स्मॉल युनिट यूज करत असाल तर मॅग्निट्यूड लार्ज होते, 1000 सेंटीमीटर. तर इथं तुम्ही सेकंड लेक्चर या पद्धतीने समजावून घेतलं. सो लेट अस लर्न what are the types of physical quantities. So dear students, all the physical quantities which are existing in the nature are classified in only two groups. म्हणजे नेचर मध्ये जेवढ्या पण फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या एक्झिस्टिंग फिजिकल क्वांटिटीज इन नेचर आर क्लासिफाईड इन ओनली टू ग्रुप्स. त्यातील पहिला जो क्वांटिटीचा ग्रुप आहे त्यांना फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असं म्हणायचं. अजून त्यांना तुम्ही दोन नावानं ओळखू शकता, ॲब्सोल्यूट और बेसिक फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल म्हणजे कसं, मूलभूत फिजिकल क्वांटिटीज, ॲब्सोल्यूट, बेसिक फिजिकल क्वांटिटीज. तर पहिला ग्रुप फिजिकल क्वांटिटीचा जो आहे तो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज which are also called as absolute physical quantities or बेसिक फिजिकल क्वांटिटीज. आणि दुसरा जो फिजिकल क्वांटिटीचा ग्रुप आहे त्यांना डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतात. पहा, सेकंड डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. सो लेट अस लर्न वन बाय वन. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कुणाला म्हणायचं, त्या फिजिकल क्वांटिटीजचा किती नंबर आहे, त्यानंतर त्या क्वांटिटीजना यूज करण्यासाठी जी आपण युनिट्स मेजर करण्यासाठी जी युनिट्स यूज करणार आहे त्यांना काय म्हणायचं. म्हणजे दोन्हीही ग्रुप जे आहेत फिजिकल क्वांटिटीचे त्या दोन्हीही ग्रुप विषयी आपण माहिती घेणार आहे
कुणाला फंडामेंटल क्वांटिटीज म्हणायचं किंवा कुणाला डिराइव्हड क्वांटिटीज म्हणायचं. आफ्टर दॅट, how many fundamental quantities are there, how many derived quantities are there, and third one, the units used for measurement of fundamental quantity त्यांना काय म्हणायचं, आणि units used for measurement of derived quantities यांना काय म्हणायचं. So let us start to learn about fundamental physical quantities. आता कुणाला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज? ज्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असताना आपल्याला इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असावं लागत नाही, त्या फिजिकल क्वांटिटीजना फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकता, किंवा अब्सोल्यूट फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकता, किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटीज म्हणू शकता. So let us go through the definition of fundamental physical quantities. See here, the physical quantities which do not depend on any other physical quantities for their measurements are called fundamental or basic physical quantities. Example घेऊ आपण. आता जर मला एखाद्या ऑब्जेक्टचं मास मेजर करायचं असेल, आता जर हे मास मेजर मला करायचं असेल तर मला काहीही गरज नाही त्याची लेंथ माहिती असण्याची, त्याचा एरिया माहिती असण्याचा, त्याचं व्हॉल्यूम माहिती असण्याची, त्याची डेन्सिटी माहिती असण्याची, त्याचं टेम्परेचर माहिती असण्याची काही गरज नाही. मला मास मेजर करायचं आहे, आय कॅन मेजर दॅट मास डायरेक्टली. आय विल नॉट रिक्वायर एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर द मेजरमेंट ऑफ मास. मग अशा मास ही जी काही फिजिकल प्रॉपर्टी आहे त्या ऑब्जेक्टची, त्याला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, अब्सोल्यूट फिजिकल क्वांटिटी किंवा बेसिक फिजिकल क्वांटिटी. कशावरून हे आपण निकष लावणार? ज्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असताना कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीजची आपल्याला जर गरज लागत नसेल तर त्या फिजिकल क्वांटिटीला फंडामेंटल क्वांटिटी म्हणू शकता, अब्सोल्यूट क्वांटिटी म्हणू शकता, किंवा बेसिक क्वांटिटी म्हणू शकता. आणि अशा इनडिपेंडंट फिजिकल क्वांटिटी जे आपण मेजर करणार आहोत त्यांचा नंबर फक्त 7 आहे. देर आर ओनली 7 फिजिकल क्वांटिटीज विच आर फंडामेंटल और बेसिक फिजिकल क्वांटिटीज. आपण त्या फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल घेऊया. त्यातील एक आपण सांगितलेलंच आहे, मास ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं मास मेजर करताना मला इतर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची गरज लागणार नाही. दॅट्स वाय mass of an object is one of the fundamental physical quantity. Total 7 physical quantities आहेत. इथं आपण लिहिले. There are only 7 physical quantities which are fundamental, basic or absolute physical quantities. त्यांचे एक्झाम्पल्स बघू. कोण आहेत पहा 7? पहा इथं. Length is the fundamental, mass, time, temperature, electric current, luminous intensity आणि amount of substance. आता यातील टोटल 7 ह्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत. यातील कुणाचंही तुम्हाला मेजरमेंट करायचं असेल, समजा बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, एखाद्या बॉडीचं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, आपण थर्मोमीटर यूज करता आणि त्या थर्मोमीटरला फॅरेनहाइट ह्या युनिटमध्ये तुम्ही मोजता. तर बॉडीचं टेम्परेचर मेजर करताना आपल्याला काहीही गरज नाही टाइम किती आहे माहिती असण्याचं, किंवा बॉडीचं वेट किती आहे माहिती असण्याचं, त्या बॉडीची डेन्सिटी किती आहे माहिती असण्याचं, हाईट किती आहे बॉडीची माहिती असण्याचं, काहीही गरज नाही. डायरेक्ट तुम्ही त्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करू शकता. तर या फिजिकल क्वांटिटीज ज्या 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचं मेजरमेंट करताना इतर कोणत्याही फिजिकल क्वांटिटीजवर आपल्याला डिपेंड राहावं लागत नाही. म्हणून त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटीज या ग्रुपमध्ये आणलेलं आहे, बेसिक फिजिकल क्वांटिटीज या ग्रुपमध्ये आणलेलं आहे, अब्सोल्यूट फिजिकल क्वांटिटीज या ग्रुपमध्ये आणलेलं आहे. सो लेट अस गो थ्रू द युनिट्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. आता इथं एकूण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत किती? 7. मग प्रत्येकाचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला युनिट लागणार, कारण आपण
फर्स्ट सेकंड लेक्चर मध्ये स्टडी केलं. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी is completely expressed in terms of a number म्हणजे मॅग्निट्यूड फॉलोड बाय करस्पॉन्डिंग युनिट. म्हणजे फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ नंबर अँड युनिट. नंबर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ क्वांटिटी अँड युनिट ऑफ क्वांटिटी म्हणजे Q इक्वल टू N इंटू यू असं आपण समजावून घेतलं सेकंड लेक्चरमध्ये. मग इथं तुम्हाला ज्या पण फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करायचं आहे त्या मेजरमेंटसाठी त्या क्वांटिटीचं ऍक्सेप्टेड रेफरन्स स्टँडर्ड लागेल म्हणजे युनिट लागेल. सो लेट अस गो थ्रू द युनिट्स युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल और बेसिक फिजिकल क्वांटिटीज. सी हियर, फंडामेंटल और बेसिक युनिट्स कुणाला म्हणायचं? ज्या युनिटचा यूज करून तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करणार. किती आहेत फंडामेंटल क्वांटिटीज? 7 फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे तुम्हाला किती युनिट्स लागतील? प्रत्येक क्वांटिटीसाठी एक युनिट तुम्हाला रेफर करावं लागेल. सो दॅट्स वाय द युनिट्स विच आर युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फंडामेंटल और बेसिक फिजिकल क्वांटिटीज, that units are called as a fundamental units or basic units. Let's go through the definition of fundamental units or basic units. See here, the units used for measurement of fundamental physical quantities, 7 fundamental physical quantities आहेत म्हणजे 7 units लागतील. That units are called as fundamental or basic units. So the number of basic units are only 7. आणि बरोबरच आहे. बेसिक युनिटचा किंवा फंडामेंटल युनिटचा नंबर 7च असणार कारण फंडामेंटल क्वांटिटी 7 आहे. नाउ लेट अस गो थ्रू द सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. आता मी एक्झाम्पल सांगेन तुम्हाला नंबर ऑफ बेसिक युनिट जे आहे. फॉर एक्झाम्पल लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. त्याच्या मेजरमेंटसाठी आपण मीटर हे रेफरन्स स्टँडर्ड यूज करता, युनिट यूज करता. मास साठी किलोग्रॅम यूज करता, टाइम साठी सेकंड यूज करता, टेम्परेचर साठी केल्विन हे युनिट यूज करता, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट साठी एम्पियर हे युनिट यूज करता, अमाऊंट ऑफ सबस्टन्स साठी मोल आणि ल्युमिनस इंटेन्सिटी साठी कॅन्डेला. अशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांची 7 फंडामेंटल किंवा बेसिक युनिट्स. In addition to these 7 fundamental physical quantities, there are 2 supplementary physical quantities. See here, supplementary physical quantities, but that are not fundamental. Supplement to fundamental physical quantities. म्हणजे fundamental quantities 7 झाल्या, त्याला supplementary physical quantities आहेत. How many? Only 2. So, in addition to 7 fundamental physical quantities, there are 2 more physical quantities which are called as a supplementary physical quantities. See here, in addition to above 7 fundamental physical quantities, there are 2 more physical quantities which are called as supplementary physical quantities. आता त्यांची नावं काय आहेत पहा. फर्स्ट वन इज द प्लेन अँगल. तुम्हाला माहिती आहे अँगल, प्लेन अँगल. आणि तो प्लेन अँगल डिनोट करण्यासाठी तुम्ही सिम्बॉल यूज करता. एक तर थीटा यूज करा मोठा अँगल असेल तर, आणि स्मॉल अँगल असेल तर डी थीटा. सो प्लेन अँगल इज द फर्स्ट सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी अँड सेकंड वन इज द सॉलिड अँगल. सी हियर, सॉलिड अँगल त्याला डिनोट करण्यासाठी माझं सिम्बॉल नवीनच आलेला आहे. कदाचित तुम्हाला काय हा माहिती आहे का पहा. या सिम्बॉलला ओमेगा असं म्हणतात. ओमेगा तुम्ही 10th पर्यंत याला ओहम म्हटलं असेल या सिम्बॉलला, म्हणजे इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचं युनिट. पण इथं ओमेगा, इथं रीड करताना डी ओमेगा असं म्हणायचं. आणि याला पण डब्ल्यू न म्हणता आपण ओमेगाच म्हणूया, डी ओमेगा. म्हणजे हा सिम्बॉल पण ओमेगाच आणि ह्या डब्ल्यू ला तुम्ही जो रीड करणार आहे इथं देखील डी ओमेगा असं रीड करा. So these are the 2 supplementary physical quantities. Which one? Plane angle denoted by d theta किंवा theta. Solid angle
डिनोटेड बाय डी ओमेगा किंवा फक्त ओमेगाने डिनोट केलं तर चालतं. लार्ज सॉलिड अँगल असेल तर ओमेगाने डिनोट करूया आणि स्मॉल सॉलिड अँगल असेल तर डी ओमेगा. मग त्याच्यासाठी दोन सिम्बॉल आहेत. हा डी ओमेगा पहिला सिम्बॉल आणि हा दुसरा डी डब्ल्यू म्हणजेच डी ओमेगा. सो इन ऑल देर आर seven fundamental quantities and two supplementary physical quantities. आता या 7 फंडामेंटल क्वांटिटीजची युनिट्स आणि त्या युनिट्सना यूज करणारे सिम्बॉल्स याचा एक टेबल आपण स्टडी करूया. सो फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड देअर सिम्बॉल्स. त्याचबरोबर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स या एका चार्ट मधून टेबल मधून आपल्याला माहिती घेता येते का पाहू. सो वी स्टडीड first group of physical quantities. Which one? Fundamental physical quantities, absolute physical quantities, basic physical quantities. What are the number? 7, only 7. आणि त्या क्वांटिटीजचं मेजरमेंट करण्यासाठी जी युनिट्स यूज करणार आहोत त्यांना आपण म्हटलं फंडामेंटल और बेसिक युनिट्स. त्यांचा नंबर देखील 7च असणार. In addition to that 7 fundamental physical quantities, there are 2 supplementary physical quantities. Plane angle d theta न आपण डिनोट करणार आणि सॉलिड अँगल d ओमेगा न डिनोट करणार. So let us go through the fundamental quantities. See here, fundamental physical quantities with their SI units and symbol. मग किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत? ओनली 7. त्यामुळे त्याची SI युनिट्स पण किती यूज करणार तुम्ही? 7च युनिट्स येणार. आणि त्यांचे सिम्बॉल जे तुम्ही यूज करणार आहात याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो लेट अस गो थ्रू दॅट फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. सी हियर, देर आर टोटल 7 physical quantities. Which one? Fundamental physical quantities. First one, length, mass, time, temperature, electric current, luminous intensity, amount of substance. आता या ज्या 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्यांच्या कोणत्याही क्वांटिटीचं मेजरमेंट करताना आपल्याला इतर दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड असावं लागत नाही, म्हणून त्यांना फंडामेंटल क्वांटिटी म्हटले. आता या क्वांटिटीचं मेजरमेंट करताना जी SI युनिट्स आपण यूज करणार आहोत त्या SI युनिट्स मधून जाऊया. लेंथचं मेजरमेंट करताना SI युनिट यूज करता तुम्ही मीटर आणि त्याचा सिम्बॉल यूज करणार स्मॉल m. मासच्या मेजरमेंटसाठी SI युनिट यूज करणार तुम्ही किलोग्रॅम आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल kg. लक्षात घ्या, स्मॉल केच लिहायचं, कॅपिटल के म्हणजे केल्विन होतं. इथे आहे पाहतो सिम्बॉल. त्यानंतर थर्ड फिजिकल क्वांटिटी जी टाइम आहे त्याचं मेजरमेंट करताना SI युनिट जे आहे सेकंड. पहा, टाइमचं सेकंड, मिनिट, आवर, डेज, वीक, इयर्स, मंथ वगैरे ही युनिट्स आहेत. पण त्यापैकी SI युनिट हे सेकंड आहे, तेच रेफर करायचं आपण. सो फॉर द मेजरमेंट ऑफ टाइम SI युनिट इज सेकंड आणि त्याचा सिम्बॉल स्मॉल s. टेम्परेचरच्या मेजरमेंटसाठी तुम्ही वेगवेगळी युनिट्स आपल्याकडे आहेत. डिग्री सेल्सिअस आहे, डिग्री फॅरेनहाइट आहे, केल्विन आहे. त्यातील SI युनिट तुम्ही यूज करणार आहात केल्विन आणि त्याचा सिम्बॉल मात्र कॅपिटल के न यूज करणार, कारण ते सायंटिस्टचं नाव आहे. हे केल्विन हे सायंटिस्टचं नाव आहे आणि सायंटिस्टच्या नावे जो सिम्बॉल लिहिला जातो तो कॅपिटल नच लिहायचा. सो दिस इज अबाउट द टेम्परेचर. फिफ्थ वन इज द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज मेजर्ड इन एम्पियर, म्हणजे त्याचं फुल नेम लिहिताना मात्र स्मॉल लेटर न लिहायचं युनिट, पण सिम्बॉल लिहिताना कॅपिटल न लिहायचं. कुणाचा? जर एखादं युनिट शास्त्रज्ञाच्या नावे ओळखलं असेल तर. जसं टेम्परेचरचं युनिट केल्विन या शास्त्रज्ञाच्या नावे ओळखलं, मग केल्विनचा फुल फॉर्म लिहिताना युनिट म्हणून लिहिताना फुल फॉर्म स्मॉल के लिहायचं, पण सिम्बॉल मात्र लिहिताना कॅपिटल के लिहायचं. तसं इलेक्ट्रिक करंटचं युनिट देखील एम्पियर या सायंटिस्टच्या नावे ओळखलंय, त्यामुळे फुल फॉर्म लिहिताना आपण स्मॉल ए लिहिला, पण सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल ए लिहिला. त्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचं युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल आहे स्मॉल सी आणि डी. आणि 7 फंडामेंटल क्वांटिटी जी आहे
amount of substance, and it is measured in SI unit which is mole, आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो फक्त MOL. तर अशा पद्धतीनं टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी स्टडी करताना आपल्याला टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीचे दोन ग्रुप मिळाले. पहिला ग्रुप फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि दुसरा ग्रुप डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. यातील आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा जो ग्रुप होता त्याची कंप्लीट माहिती घेतलेली आहे, आणि या टेबलमध्ये त्याच फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांची SI युनिट्स आहेत आणि त्या युनिट्सना यूज करणारे सिम्बॉल्स आहेत. In addition to these 7 fundamental physical quantities, we know that there are 2 supplementary physical quantities. दोन supplementary physical quantities आहेत. Let us go through them. See here, supplementary physical quantities and their SI units and symbol. म्हणजे हेच तुम्हाला स्टडी करायचं आहे इथं. कुणाच्या बाबतीत? Supplementary physical quantities with their SI units and symbols. फक्त दोनच सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आहेत, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. सो रेफर दिस टेबल. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. फर्स्ट वन इज द प्लेन अँगल. SI युनिट त्याचं कोणतं? रेडियन. प्लेन अँगल इज मेजर्ड इन रेडियन, नॉट इन डिग्री, आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो RAD, रॅड. आणि दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे सॉलिड अँगल. इथं सेकंड नंबर पाहिजे, 2 पाहिजे इथं. सॉलिड अँगल, and it is measured in SI unit. What is that? Steradian. आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो SR, small SR, small RAD. So in this way we studied 7 fundamental physical quantities with their SI units and their symbols. At the same time, 2 supplementary quantities with their SI units and symbols. सप्लिमेंटरी क्वांटिटीज व्यवस्थित लक्षात ठेवा मुलांनो. प्लेन अँगल आहे, कारण जनरली आतापर्यंतचे अँगल तुम्ही डिग्री मध्ये मोजलाय, पण हा जो सप्लिमेंटरी आहे त्याचं SI युनिट तुम्ही रेडियन यूज करणार आहात, आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो रेडियन, RAD आहे. आणि सॉलिड अँगल तुम्ही D ओमेगा ने डिनोट करता आणि प्लेन अँगल D थीटानं. तर तो सॉलिड अँगल D ओमेगानं डिनोट केलेला आहे ना, त्याचं मेजरमेंट करताना जो सिम्बॉल यूज करता तुम्ही SI युनिट, तो स्टे रेडियन आहे. स्टे रेडियन, आणि त्याच्यासाठीचा सिम्बॉल जो आहे तो SI. सो इन दिस वे वी कम्प्लिटेड फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट ग्रुप ऑफ फिजिकल क्वांटिटीज. कारण नेचर मध्ये जेवढ्या पण फिजिकल क्वांटिटीज एक्झिस्टिंग मध्ये आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचे आपण 2 ग्रुप पडलेले आहेत. त्यातील एक ग्रुप आपण कम्प्लिटली त्याची माहिती घेतलेली आहे. नाव लेट अस स्टार्ट टू लर्न अबाउट द सेकंड ग्रुप. विच वन? डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. सी हियर, सेकंड ग्रुप, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. मुलांनो, आता डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज कुणाला म्हणायचं याची पण डेफिनेशन आपल्याला स्टडी करावं लागेल. आणि डेफिनेशन स्टडी करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं त्याविषयी जनरली सांगतो. ज्या पण फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला मेजरमेंट करताना एक किंवा एक पेक्षा जास्त अनादर फिजिकल क्वांटिटीजवर आपल्याला डिपेंड असावं लागेल, राहावं लागत असेल, तर त्या फिजिकल क्वांटिटीजना डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज म्हणायचं. डिराइव्हड म्हणजे डिपेंडंट, आणि फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे इंडिपेंडंट. कारण कोणतीही क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट हे करावं लागेलच. कम्प्लिटली एक्सप्रेस करायचं असेल तर त्याचं मेजरमेंट करावं लागेल, आणि मेजरमेंट केल्यानंतर तुम्हाला एक नंबर मिळेल म्हणजे मॅग्निट्यूड मिळेल, आणि एक युनिट मिळेल. म्हणजे फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली एक्सप्रेस करताना दॅट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड अँड युनिट. पण फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करताना आपण इतर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड राहत नाही, आणि इथं मात्र त्याच्या बरोबर अपोजिट आहे. डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज डिपेंड्स अपॉन वन ऑर मोर अनादर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. मी एक्झाम्पल घेऊन हे एक्सप्लेन करेन तुम्हाला, पण सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन समजावून घेऊ. सी हियर, the physical quantities which depend on
one or more fundamental physical quantities for their measurement. हे महत्वाचं आहे पहा. कुणावर डिपेंड असणार? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजवर. कशासाठी? फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज 100% डिपेंड आहे एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर फॉर देअर मेजरमेंट. मग अशा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीजचा नंबर आहे किती? कारण फंडामेंटलचा आपल्याला 7 नंबर कळला, सप्लिमेंटरीचा 2 नंबर आहे तो कळला. डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज, व्हॉट इज द नंबर ऑफ डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज? जर तुम्ही माहिती करायचा प्रयत्न केला तर डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचा नंबर व्हेरी व्हेरी लार्ज आहे. मग त्याची काही आपण एक्झाम्पल्स घेऊया ज्यांना आपण डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणू. पहा, एक्झाम्पल मध्ये मी इथे लिहिले पहा, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज आर व्हेरी लार्ज इन नंबर. त्याचा नंबर व्हेरी लार्ज आहे, पण फंडामेंटल 7 आहेत, सप्लिमेंटरी फक्त 2च आहेत. मग कोणत्या डिराइव्हड क्वांटिटीज तुम्हाला एक्झाम्पल साठी घेता येतील? पहा, फर्स्ट वन इज द एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पीड. मी अजून ऍड करेन यामध्ये ऍक्सलरेशन असेल, फोर्स असेल, मोमेंटम असेल, इम्पल्स असेल, वर्क असेल, एनर्जी असेल, पॉवर असेल, प्रेशर असेल, अशी मोठी लिस्ट मला सांगता येईल मुलांना. ज्या लिस्ट मधील फिजिकल क्वांटिटीजना तुम्ही डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज म्हणणार. आणि कारण का? तर त्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करताना आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असावं लागतं. एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजची आपल्याला गरज लागणार फॉर द मेजरमेंट ऑफ डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. दॅट्स वाय द डेफिनेशन इज हिअर. द फिजिकल क्वांटिटीज which depend on one or more fundamental physical quantities for their measurement are called as the derived physical quantities. आता इथं ज्या आपण 4 फिजिकल क्वांटिटीज लिहिलेल्या आहेत त्या 4ही फिजिकल क्वांटिटीज एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज वर डिपेंड आहेत. हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून देतो. हे पहा, एरिया. आता एरिया मेजर करायचा. समजा तुम्ही आता ज्या रूम मध्ये बसलेला आहात त्या रूमचा एरिया काढायचा असेल तर ती रूम रेक्टँग्युलर असेल तर लेंथ इंटू ब्रेथ एरिया. जर ती स्क्वेअर असेल तर लेंथ स्क्वेअर येईल. मग एरिया मेजर करताना मला लेंथची गरज लागली. किती वेळा लेंथची गरज लागली? 2 टाइम्स. लेंथ इंटू ब्रेथ. ब्रेथ असेल तरी लेंथच आहे ना. आणि जर तुमची रूम स्क्वेअर शेपची असेल तर लेंथचा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स लेंथ लागली. मग लेंथ ही कोणती क्वांटिटी आहे? फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे एरियाचं मेजरमेंट करताना मला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची गरज लागली. लेट अस टेक एक्झाम्पल टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ दॅट सेम रूम. याच रूमचा मला व्हॉल्यूम मेजर करायचा आहे ज्या रूम मध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत. आता तो व्हॉल्यूम काढायचा म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. मग लेंथ, ब्रेथ आणि हाईट हे तिन्ही लेंथच आहे. म्हणजे 3 टाइम्स मला लेंथचं मेजरमेंट करावं लागलं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर. याचाच अर्थ व्हॉल्यूमचं मेजरमेंट करताना मला फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड राहावं लागलं. कोणती फंडामेंटल क्वांटिटी? लेंथ. किती वेळा यूज करावा लागला? 3 टाइम्स. तसंच डेन्सिटी. समजा मला एखाद्या मटेरियल बॉडीची डिटरमाइन करायचं असेल तर डेन्सिटीचा फॉर्म्युला म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी मेजर करताना मग मास ही फंडामेंटल क्वांटिटी, आपण त्याच्यावर डिपेंड राहिलो. आणि व्हॉल्यूम 3 टाइम्स लेंथ वर डिपेंड आहे. म्हणजे इथं तुम्हाला 3 टाइम्स लेंथ लागेल आणि 1 टाइम मास. तसं स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा पण फॉर्म्युला माहिती आहे. म्हणजे स्पीडचं मेजरमेंट करताना इतर तुम्हाला क्वांटिटीजवर डिपेंड राहावं लागतं. त्या कुठल्या क्वांटिटी असतात? फंडामेंटल क्वांटिटीज असतात. म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि टाइम. याचा अर्थ लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला लागली आणि टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी लागली फॉर द मेजरमेंट ऑफ स्पीड. सो इन दिस वे derived quantities are the quantities which depends upon one or more fundamental quantities for their measurements.
आता डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे कळलं तुम्हाला, त्याचा नंबर व्हेरी लार्ज आहे ते पण कळलं, त्यांची काही एक्झाम्पल्स इथं आपण घेतलेले आहेत त्याची पण आपल्याला माहिती कळली. आता आपण डिराइव्हड युनिट्स कुणाला म्हणायचे ते बघूया. सी हिअर, डिराइव्हड युनिट्स, जसं आपण फंडामेंटल युनिट्स कुणाला म्हटलं, ज्या युनिटचा यूज फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी केला जातो त्यांना फंडामेंटल किंवा बेसिक युनिट्स म्हटलं आपण. किती आहेत ती 7. मग त्याच मिनिंगनं डिराइव्हड युनिट्स कुणाला म्हणायचं, द युनिट्स which are used for the measurement of derived physical quantities, that units are called derived units. त्यामुळे derived units ची डेफिनेशन पण आपल्याला रेफर करता येईल. सी, the units used for measurement of derived physical quantities are called derived units. मग जर इथं derived physical quantities चा नंबर व्हेरी लार्ज असेल तर derived युनिट्सचा नंबर देखील व्हेरी लार्ज असणार आहे. Therefore, derived units are very very large in number. आणि ही जी derived युनिट्स आहेत ती derived युनिट्स देखील वन ऑर मोर फंडामेंटल युनिट्स वरूनच आपल्याला मिळवावी लागतील. हे तुम्हाला मी एक्झाम्पल मधून समजावून सांगतो. सी, यू रीड दिस स्टेटमेंट फर्स्ट. These units म्हणजे derived units are derived from one or more fundamental or basic units. एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. पहा मुलांनो, इथं एरिया ही डिराइव्हड क्वांटिटी आहे. मग एरियाचं युनिट मेजरमेंट करताना 2 वेळा लेंथ लागते तुम्हाला. मग लेंथचं याचा युनिट काय, मीटर. एका लेंथचं मीटर, दुसऱ्या लेंथचं मीटर, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मीटर स्क्वेअर. याचा अर्थ एरिया डिराइव्हड क्वांटिटी, त्याचं जे युनिट तुम्ही यूज करणार ते मीटर स्क्वेअर. मग हे मीटर स्क्वेअर तुम्ही फंडामेंटल युनिटचा यूज करून मिळवलं ना. दॅट्स वाय डिराइव्हड युनिट्स आर डिराइव्हड फ्रॉम वन ऑर मोर फंडामेंटल और बेसिक युनिट. तसंच व्हॉल्यूमचा विचार करूया. सी हिअर, व्हॉल्यूमचं मेजरमेंट करताना मला 3 टाइम्स लेंथ लागणार आहे. म्हणजे लेंथचं 3 वेळा युनिट यूज करावं लागणार. म्हणजे मीटर क्यूब त्याचं युनिट होईल, याचा युनिट. इजंट इट? म्हणजे मला व्हॉल्यूमचं युनिट तयार करताना मला फंडामेंटल युनिटचा यूज करावा लागला. तसं डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासचं एसआय युनिट काय, किलोग्रॅम. आणि व्हॉल्यूमचं काय येणार, मीटर क्यूब. सी हिअर, मीटर स्क्वेअर, मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब, मीटर पर सेकंड. यातील मीटर स्क्वेअर म्हणजे कुणाचं युनिट, एरियाचं. मीटर क्यूब म्हणजे कुणाचं युनिट, व्हॉल्यूमचं. किलोग्रॅम पर मीटर क्यूब म्हणजे कुणाचं युनिट, डेन्सिटीचं. आणि मीटर पर सेकंड म्हणजे कुणाचं युनिट, स्पीडचं. ही सगळी जी युनिट्स आहेत ना, ही सगळी युनिट डिराइव्हड युनिट्स आहेत. And that derived units are obtained from one or more fundamental or basic unit. इथं बघा, या चारही युनिट्स मध्ये सगळी फंडामेंटल युनिट्सच आहेत. मीटर हे फंडामेंटल युनिट आहे, किलोग्रॅम हे फंडामेंटल युनिट आहे, सेकंड हे फंडामेंटल युनिट आहे. म्हणजे कोणतंही डिराइव्हड युनिट, मुलांनो, each and every derived units are derived from one or more fundamental units. So, we now completed our study, our discussion regarding the second group of physical quantities. Which one? Derived physical quantities. Derived physical quantities कुणाला म्हणायचं, त्याचा नंबर किती आहे, आणि डिराइव्हड युनिट्स कुणाला म्हणायचं. आणि कोणतंही डिराइव्हड युनिट मिळवताना तुम्हाला एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल युनिटवर डिपेंड राहावं लागेल. आता जसं आपण फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्यांची एसआय युनिट्स आणि त्याचे सिम्बॉल्स आपण स्टडी केले, तसंच आता डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचा नंबर व्हेरी लार्ज आहे. त्यामुळे सगळ्याच फिजिकल क्वांटिटी आपण लिस्ट करू शकत नाही. पण ज्या पण फिजिकल क्वांटिटीज आपल्याला मोस्ट इसेन्शियल आहेत, मोस्ट इसेन्शियल म्हणतो मी, म्हणजे फर्दर डिस्कशन जे नेक्स्ट टॉपिक आपण स्टडी करणार आहोत त्या टॉपिक मध्ये ज्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज प्रायोरिटीनं तुम्हाला रेफर करावे लागतील, घ्यावी लागतील,
त्या क्वांटिटीची मी तुम्हाला लिस्ट करून देतो आणि ही लिस्ट जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात राहील, त्यांची SI युनिट्स तुम्हाला लक्षात राहतील, त्या SI युनिटचे सिम्बॉल जेवढ्या लवकर लक्षात राहतील, ते तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. So let us go through the derived physical quantities with their SI units and special symbols used for the SI units. See here, derived physical quantities, their SI units with special names. असंच तुम्ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड युनिट्सना यूज करणारे सिम्बॉल्स. मग डिराइव्हड, मी म्हटल्याप्रमाणे डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीची लिस्ट व्हेरी लार्ज असणार आहे. त्यातील फक्त तुम्हाला मी 17 फिजिकल क्वांटिटीची लिस्ट समोर ठेवतो. कमीत कमी या फिजिकल क्वांटिटीज लवकरात लवकर तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणजे फिजिकल क्वांटिटी, त्याचं SI युनिट आणि SI युनिटला जे स्पेशल नेम किंवा सिम्बॉल आपण यूज केलाय तो. मला वाटतं फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात राहायला तुम्हाला फारसा वेळ लागत नाही. सप्लिमेंटरी क्वांटिटीज पण पटकन लक्षात राहतात. पण ह्या डिराइव्हड क्वांटिटीजचा नंबर लार्ज असल्यामुळं तुम्हाला स्पेशल अटेम्प्ट करायला पाहिजे. अगदी विशेष प्रयत्न करायला पाहिजेत त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी. सो लेट अस गो थ्रू द फर्स्ट 7 derived physical quantities. See here, these are the 1 to 7 physical quantities. ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या derived physical quantities आहेत. पहा, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पीड किंवा व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोमेंटम, फोर्स. अजून पुढं जवळजवळ इथं 10 फिजिकल क्वांटिटीज अजून तुम्हाला मी लिस्ट देणार आहे याची. ह्या 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पीड किंवा व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन, मोमेंटम, फोर्स यांचं मेजरमेंट करताना तुम्हाला डिपेंड राहावं लागतं एक किंवा एक पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर. म्हणून यांना तुम्ही डिराइव्हड क्वांटिटीज म्हणणार आहात. आणि या क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी जी तुम्ही युनिट्स यूज करताय त्याला डिराइव्हड युनिट्स म्हणणार. सो दीज आर द डिराइव्हड युनिट्स. आणि ती डिराइव्हड युनिट SI युनिट मध्ये यूज केलेली आहे. नेम ऑफ SI युनिट. तर एरियाचं जे SI युनिट यूज करणार आहात त्याला स्क्वेअर मीटर म्हणतात आणि ते लिहिलं जातं मीटर स्क्वेअर या सिम्बॉल. व्हॉल्यूमचं SI युनिट जे आहे ते क्युबिक मीटर असं त्याला नेम आहे त्याचं, आणि इट इज रिटन इन सिम्बॉल मीटर क्यूब. डेन्सिटीसाठी किलोग्रॅम पर क्युबिक मीटर, आणि याचा जो सिम्बॉल आहे तो असा लिहिला जातो kg पर मीटर क्यूब. इथं K स्मॉल घ्यावं लागेल तुम्हाला, नॉट कॅपिटल. K स्मॉल पाहिजे या सिम्बॉल मध्ये. त्यानंतर फोर्थ वन, स्पीड किंवा व्हेलॉसिटी. याच्यासाठी जे SI युनिट यूज केलेलं आहे त्याला म्हटलं जातं मीटर पर सेकंड, आणि याचा सिम्बॉल आहे तो मीटर पर सेकंड असं लिहिलं जातं. ऍक्सलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याच्या SI युनिटचं नाव आहे, आणि त्या SI युनिटला सिम्बॉल यूज करता तुम्ही मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर मोमेंटम, SI युनिटचं नाव आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंड, आणि ह्या SI युनिटला जो तुम्ही सिम्बॉल दिलाय तो kg मीटर पर सेकंड. इथं K स्मॉल लिहिलंय पहा, तसंच इथं पण K स्मॉल आहे. त्यानंतर 7 फिजिकल क्वांटिटी, फोर्स. ह्या फिजिकल क्वांटिटीचं SI युनिट आहे ना ते एका सायंटिस्टच्या नावे ओळखलेलं आहे, सर आयझॅक न्यूटन, ज्याने गतीविषयक नियमांचा शोध लावला मोशन ऑफ बॉडी स्टडी करण्यासाठी. तर न्यूटनचं फुल फॉर्म लिहिताना त्या युनिटचा स्मॉल n यूज करायचा, पण त्याचा सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल N लिहिलेला आहे. सो इन दिस वे इच डिराइव्हड युनिट, यामध्ये जी 7 तुम्ही डिराइव्हड युनिट्स मिळवलेली आहेत दॅट आर डिराइव्हड फ्रॉम वन ऑर मोर फंडामेंटल युनिट्स. यामध्ये दुसरी कोणतीही युनिट्स नाहीत, सगळी फंडामेंटल युनिट्सच आहेत. इथं हे जे न्यूटन आहे मुलांनो, हे ऍक्च्युली न्यूटन हे युनिट नाही आहे. फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, F इक्वल टू ma. मग मासचं SI युनिट काय, kg, आणि ऍक्सलरेशनचं काय येणार, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऍक्च्युली फोर्सचं SI युनिट आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर.
त्या SI युनिटला या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे, न्यूटन. त्यामुळं त्या SI युनिटचा सिम्बॉल हा कॅपिटल एन येईल. तर या फर्स्ट 7 डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज होत्या, त्यांची SI युनिट्स होती आणि त्यांचे सिम्बॉल्स इथं होते. स्पेशल नेम, न्यूटन हे स्पेशल नाव दिलेलं आहे तुम्ही त्याच्या SI युनिटला. आता पुढच्या 10 फिजिकल क्वांटिटीज बघूया ज्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज आहेत. सो लेट अस गो थ्रू द नेक्स्ट derived physical quantities. See here, 8 to 17. These are the next 10 derived physical quantities. नंबर 8 ला आहे impulse. त्याच्या SI युनिटचं नाव आहे न्यूटन सेकंड आणि सिम्बॉल लिहिता NS. न्यूटन कॅपिटल काय ना, सायंटिस्टचं नाव आहे म्हणून, आणि सेकंड हे स्मॉलच आहे ना. त्यानंतर 9 नंबरची फिजिकल क्वांटिटी जी आहे ती वर्क किंवा एनर्जी, दोघांची ही युनिट सेमच राहतात. आणि याच्या SI युनिटचं नाव दिलेलं आहे जूल. जूल हे देखील सायंटिस्ट आहे, त्यामुळे त्याच्या युनिटचा फुल फॉर्म लिहिताना स्मॉल जे यूज केलंय, पण सिम्बॉल लिहिताना कॅपिटल जे घेतले. त्यानंतर 10 नंबरची फिजिकल क्वांटिटी आहे ती पॉवर, आणि पॉवरच्या SI युनिटचं नाव दिलेलं आहे वॅट. जेम्स वॅट सर्वांना माहिती आहे ना, वाफेचं इंजिन ज्यांनी तयार केलं, डिझाईन केलं, शोध लावला, त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे पॉवरच्या SI युनिटला. आणि हे सायंटिस्टचं नाव असल्यामुळं फुल फॉर्म लिहिताना स्मॉल W यूज केलाय तुम्ही, पण त्याचा सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल W. त्यानंतर प्रेशर, प्रेशर न्यूटन पर स्क्वेअर मीटर, प्रेशरच्या SI युनिटचं हे नाव आहे, आणि त्याचा जो सिम्बॉल आहे तो N पर मीटर स्क्वेअर. N यातील न्यूटन आहेत म्हणून सिम्बॉल कॅपिटल यूज केला आणि मीटर स्क्वेअर. आफ्टर दॅट इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज च्या SI युनिटला पुन्हा एकदा सायंटिस्टच नाव दिलेलं आहे कुलम. सर ऑगस्टिन डी कुलम हे त्यांचं पूर्ण नाव. तर त्यातील कुलम हे युनिट यूज झालेलं आहे इलेक्ट्रिक चार्जचं SI युनिट म्हणून, आणि त्याचा सिम्बॉल तुम्ही कॅपिटल C न देणार. आणि कॅपिटल C का? बिकॉज दॅट युनिट इज नेम्ड आफ्टर अ सायंटिस्ट. नेक्स्ट डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी 13 नंबर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याच्या SI युनिटला नाव देखील एका सायंटिस्ट दिले होल्ट. त्यामुळे सिम्बॉल येणार तुम्हाला कॅपिटल V. होल्ट हे देखील सायंटिस्टच आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ही 14 नंबरची फिजिकल क्वांटिटी आहे, आणि त्या इलेक्ट्रिक रेजिस्टन्सच्या SI युनिटला आणखी एका सायंटिस्टचं तुम्ही नाव दिलेलं आहे, जॉर्ज ओहम. सर जॉर्ज ओहम. आणि ओहम हे सायंटिस्टचं नाव असल्यामुळं तुम्ही त्याचा सिम्बॉल लिहिताना या सिम्बॉल न घेता ओमेगा ऍक्च्युअली तुम्ही म्हटला, पण हा सिम्बॉल ओहम म्हणून ओळखतात. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ही देखील डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी आहे, आणि फ्रिक्वेन्सीचं SI युनिटचं जे नाव आहे ते पण एका सायंटिस्टच दिलेलं आहे, हर्ट्झ. हर्ट्झ हे सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळे त्यांचा सिम्बॉल व्यक्त करताना कॅपिटल HZ, झेड स्मॉल. त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स, वेबर सायंटिस्टच नाव आहे, त्यामुळे इथं W कॅपिटल आलेले पहा. आणि मॅग्नेटिक इंडक्शन 17 नंबरची फिजिकल क्वांटिटी आहे, त्याच्या SI युनिटचं नाव एका सायंटिस्टला दिलेलं आहे, टेस्ला. म्हणून त्यांच्या SI युनिटचा सिम्बॉल कॅपिटल T न दिलेला आहे. तर या पद्धतीनं मुलांनो या सेशन मध्ये, या लेक्चर मध्ये तुम्ही टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी याचा कम्प्लीट स्टडी केलेला आहे. आणि या टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये तुमच्या लक्षात आलं, जेवढ्या पण नेचर मध्ये फिजिकल क्वांटिटीज एक्झिस्टिंग मध्ये आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचे 2 ग्रुप पडलेले आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल 7 आहेत, डिराइव्हड मात्र व्हेरी लार्ज आहेत. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी फंडामेंटल किंवा बेसिक युनिट्स यूज करतो. डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी डिराइव्हड युनिट्सचा यूज करतो. आणि आपण फंडामेंटल क्वांटिटीचा टेबल स्टडी केला, सप्लिमेंटरी क्वांटिटीज बघितल्या, आणि त्यानंतर शेवटी हा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज त्यांचा 17 नंबर डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज आपण बघितल्या. आणि जेवढ्या लवकर ह्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज तुमच्या लक्षात राहतील तेवढे तुम्ही फायद्यात असाल, तेवढं तुम्हाला पुढचे जे टॉपिक आहेत ते लवकरात लवकर समजायला सुरुवात होतील.
कारण या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला फ्रिक्वेंटली येणाऱ्या चॅप्टर्स मध्ये यूज कराव्या लागणार आहेत, त्याची युनिट्स यूज करावी लागणार आहेत, त्याचे सिम्बॉल्स यूज करावे लागणार आहेत. त्यामुळं मी तुम्हाला ऍडवाइस करतो, go through both fundamental quantities always as well as derived physical quantities and try to remember the name of that quantities with their SI units and symbol. So with this we will end this session. Thank you friends.